नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे मेंटल हॉस्पिटलसाठी प्रादेशिक मनोरुग्णालय जे आहे त्यांच्यामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या वेबसाईटवरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे किंवा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. तर बघा, या ठिकाणी रिजनल मेंटल हॉस्पिटल येरवडा पुणे यांच्या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर बघा, रिजनल मेंटल हॉस्पिटल जे आहे याच्यामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत, काय शैक्षणिक पात्रता असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बघा, टोटल 7 केडरची पदं भरली जात आहेत. जे की पदं सर्व भरली जात आहेत ती स्टेट टेलिमानस सेलसाठी भरली जात आहेत. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे कमिशनरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, स्टेट हेल्थ सोसायटी मुंबई महाराष्ट्र, द नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम जो आहे टेलिमेनस यांच्या अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. जो नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम आहे त्यामध्येच तुमचा जॉब असणार आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये जॉब असणार आहे, परंतु हा एक वेगळा प्रोग्राम आहे जो की या ठिकाणी टेलिमानस म्हणून आहे. त्यामध्ये तुम्हाला जॉब असणार आहे. इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस महाराष्ट्र स्टेट ॲज इंडिकेटेड बिलो. बघा, 11 महिन्याचं जसं NHM मध्ये कॉन्ट्रॅक्ट असतं त्याच पद्धतीने ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदभरती असणार आहे, परंतु तुमचं पुढे कॉन्ट्रॅक्ट देखील तुमचं काम समाधानकारक असल्यास रिन्युअल केलं जातं. तर बघा, आता NHMचा हा प्रोग्राम नाही, मात्र हा प्रोग्राम जो आहे टेलिमानसचा प्रोग्राम आहे, त्याला आपण नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम असं म्हणतो. त्याच्या अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. तर पहा कुठली कुठली पोस्ट आहेत, काय पात्रता आहे, संपूर्ण माहिती पाहूयात. 7 नंबरची पोस्ट आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे. या ठिकाणी अटेंडंटची पोस्ट आहे. यासाठी फक्त 12वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. डिजिरेबल जे आहे ते स्किप करू शकता, हे कंपल्सरी नाही, मात्र हे असल्यास तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की याची एक्झाम होत नाही. तर तुमचा एक्सपिरियन्स असेल, पात्रता असेल, मार्क्स असतील, याच पद्धतीने तुमचं सिलेक्शन केलं जातं. बघा, एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग हेल्थ केअर प्रोजेक्ट विथ मल्टीडिसिप्लिन एनी टर्म्स, हे जर तुमच्याकडे असेल, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही हेल्थ केअर प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं, तर तुम्हाला जास्त प्रेफरन्स या ठिकाणी असणार आहे. मात्र 12वी वरती तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. अटेंडंट या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा खुल्या प्रयोगासाठी आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे. त्यानंतर बघा, 6 नंबरची पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट या ठिकाणी भरली जाते. 25,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे या ठिकाणीच हे जॉब असणार आहे. याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये झाला आहे किंवा BCA तुमचं झालेलं आहे, त्याचसोबत BCom जरी झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. मराठी टायपिंग 30 आणि इंग्लिश 30 तुमची या ठिकाणी त्यांनी टायपिंग मागितलेली आहे. त्याचसोबत तुमचं वय सेम या ठिकाणी देखील तेवढंच आहे. आता ही डेटा एंट्री ऑपरेटरची पोस्ट आहे, स्टेट टेलिमेनस सेलसाठी भरली जाते. त्यानंतर बघा, 5 नंबरची पोस्ट आहे काउन्सलरसाठीच्या 3 जागा भरल्या जात आहेत. काउन्सलरसाठी मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी, सोशल वर्क किंवा अदर रिलेटेड डिसिप्लिन सच MA सोशियोलॉजी किंवा सायकोलॉजीमधून तुमचं झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. किंवा ते नसेल तर बॅचलर इन सायकोलॉजी किंवा सोशल वर्क किंवा नर्सिंगमध्ये झालेलं आहे, विथ त्यासोबत मात्र 2 इयरचा एक्सपिरियन्स मेंटल हेल्थ वर्कमध्ये असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. 2 पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. 59 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येतील. 35,000 स्टार्टिंग पेमेंट काउन्सलर या पदासाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, सेम रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे या ठिकाणीच सायकेट्रिक नर्सचा या ठिकाणी जॉब आहे. एकच जागा आहे, मात्र 50,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. याच्यामध्ये बघा, फर्स्ट किंवा सेकंड क्लासमध्ये तुमचं MA झालं आहे, MSc डिग्री इन सायकोलॉजीमधून झालेलं आहे. फर्स्ट किंवा सेकंड क्लासमध्ये MA MSW डिग्री इन मेडिकल सायकेट्रिक सोशल वर्कमधून झालं आहे किंवा MSc सायकेट्रिक नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. डिजिरेबल हे जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे सिलेक्शनसाठी. बघा, यासाठी देखील 59 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. सायकेट्रिक नर्ससाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा, सायकेट्रिक सोशल वर्कची पोस्ट आहे. सेम या ठिकाणी पात्रता आहे, नर्सला जी पात्रता आहे तीच या ठिकाणी सायकेट्रिकमध्ये या ठिकाणी तुमचं डिग्री वगैरे डिप्लोमा वगैरे असणं गरजेचं आहे. 50,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे. त्यानंतर पहा, 2 नंबरची पोस्ट आहे सिनियर रेसिडेंट किंवा कन्सल्टंट. आता ही डॉक्टर लेवलची पोस्ट आहे, MD लेवलची पोस्ट आहे. 1 लाख पगार या पदासाठी आहे. त्यानंतर बघा, रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणेसाठी असिस्टंट प्रोफेसर किंवा सिनियर कन्सल्टंटची पोस्ट आहे. ही देखील MD लेवलची पोस्ट आहे. MD वगैरे झालेलं गरजेचं आहे सायकेट्रीमधून. तर यासाठी 1.5 लाख पेमेंट या ठिकाणी
ठिकाणी असणार आहे. तर ही सर्व पदं भरली जात आहेत. आता बघा यासाठी जी काय टर्म्स अँड कंडिशन आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व अधिकार वगैरे सिलेक्शनचे त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहेत. आता बघा या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पिरियड ऑफ 11 मंथ विच लाईकली टू बी एक्सटेंडेड. बघा परफॉर्मन्स इज सॅटिस्फॅक्टरी. बघा तुमचं या ठिकाणी काम समाधानकारक असल्यास पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत राहणार आहे. त्यासोबत बाकी डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. डिटेल वाचूनच तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. बघा ॲप्लिकेशन कुठं तुम्हाला सबमिट करायचे आहेत. कॅन्डिडेट हू वॉन्ट टू अप्लाय सबमिट ॲप्लिकेशन टू मेडिकल सुप्रिटेंडेंट रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे, ॲड्रेस RNG रोड विसंतवाडी नियर RTO ऑफिस फुलेनगर येरवडा पुणे महाराष्ट्र हा पिनकोड आहे. याच ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचे आहेत. बघा काय तुमचे क्वेरी असतील तर कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे. ह्या वेबसाईट आहेत किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही पाहू शकता. लास्ट डेट आहे 15 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये बघा प्लीज नोट द ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड ऑन 13 June 2024 has been cancelled. Those candidates applied for this advertisement they are requested to submit their application again as per advertisement. जर बघा तुम्ही 2024 मध्ये ही जी सेम अशी जाहिरात निघाली होती यासाठी अप्लाय केलेला असेल तर त्यांनी म्हटलंय दे आर रिक्वेस्टेड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन अगेन ॲज पर दिस ॲडव्हर्टाइजमेंट. तर तुम्हाला परत ॲप्लिकेशन करावे लागणार आहेत. या ठिकाणी म्हटलेलं 19 नंबरचा पॉईंट नीट वाचून तुम्ही जर अगोदर ॲप्लिकेशन केलेले असेल तर त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ती जी ॲड होती ती कॅन्सल करण्यात आलेली आहे त्याबद्दल इथं देखील सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला भेटेल. हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा असणार आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. धन्यवाद.